दौंडमधल्या याच कला केंद्रात सोमवारी रात्री गोळीबार झाला। या गोळीबार प्रकरणावरून गेले 2 दिवस महाराष्ट्रात सध्या मोठं राजकारण रंगलंय। कारण गोळीबार करणारा हा राष्ट्रवादीच्या आमदाराचा सख्खा भाऊ आहे। दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री गोळीबार झाला। या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकरांसह 4 जणांचा समावेश आहे। त्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। पण या कला केंद्रात गोळीबार नेमका का झाला? सोमवारच्या रात्री नेमकं काय घडलं होतं? तपासाच्या अनुषंगाने जेवढे आमची कारवाई झालेली आहे त्यामध्ये ते असं आहे की त्या ठिकाणी नाच गाणी करताना त्या ठिकाणी मस्तीच्या ह्याच्यातून त्यांनी तो फायर केलेला आहे असं समजतंय। बाकी 3 आरोपी जे आहेत त्यामधले ते 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि 1 आरोपी ॲब्स्कॉन्डर आहे। त्याला पकडण्यासाठी आमची 2 टीम त्या ठिकाणी काम करतायत। या गोळीबार प्रकरणामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पुन्हा एकदा रडारवर आलेत। गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, त्यानंतर प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यामुळे अजित पवारांच्या नेत्यांचं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झाला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तर अजित पवारांनी गुंड पोसलेत असा आरोप केला। तुम्ही जबाबदार आहात ना, तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत बसलेले आहात ना, वर्षानुवर्ष त्या पदावर चिकटून बसलेले आहात। तुमचं उत्तरदायित्व का नाकारताय तुम्ही? म्हणजे तुमच्याकडे उत्तर नसल्यावर तुम्ही मारामारी करणार का? त्यामुळे अजितदादा पवारांनी गुंड पोसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही आरोपांची राळ उठवली गेली। 200 स्क्वेअर फूटच्या रूम मध्ये जर 8-10 लोक असतील आणि त्याच्यामध्ये जर गोळीबार झाला तर नक्कीच ती बाउन्स होऊन सुद्धा गोळी म्हणजे भिंतीला झडकून रिटर्न येऊन सुद्धा त्याच्यामध्ये कोणाचा तरी जीव जाऊ शकत होता ना। त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाहीये हवेत गोळीबार झालाय म्हणून। 200 स्क्वेअर फूटच्या रूम मध्ये तुमचा जर गोळीबार होत असेल तर तो 100% जाणून बुजून कोणाला तरी मारण्याच्या हेतूनेच केलेला आहे आणि याच्यावरती मनुष्यवधाचाच गुन्हा किंवा मनुष्यवध करण्याच्या हेतूने केलेला गोळीबार अशा प्रकारचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे। या सगळ्या प्रकरणामुळे भोरवेल्ला मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुण्यातील भोरवेल्ला मतदारसंघाचे आमदार आहेत शंकर मांडेकर। बांधकाम आणि जमीन खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे। मूळचे शिवसेनेचे आणि शिवसेना फुटीवेळी ते ठाकरेंसोबत होते। 2024 साली त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विधानसभेत काँग्रेसच्या संग्राम थोपटेंना हरवून जायंट किलर ठरले। आपल्या भावाच्या प्रतापानंतर मांडेकरांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही। मग तो माझा भाऊ असू द्या, माझा मित्र असो किंवा कोणी असो, कारण की माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे। मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही, मग तो कुणी असू द्या। या प्रकरणावर अजित पवार काय बोलणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती। अखेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयावरचं मौन सोडलं। त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। मी स्वतः गिल म्हणून तिथले SP आहेत त्यांच्या संपर्कात आहे। तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल SP आहेत त्यांच्या संपर्कात आहे। त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा, ती कुणाशीही संबंधित असू द्या आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा। त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा, इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। राष्ट्रवादीशी संबंधित या आणखी एका राड्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आलेत। या प्रकरणी कारवाईचं आश्वासन तर त्यांनी दिलंय, त्यामुळे दौंड गोळीबार प्रकरणातल्या संशयितांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जयदीप भगत, ABP माझा, दौंड, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।